तुम्ही देखील वीज बिल थकवलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण महावितरणाकडून पुणे विभागात गेल्या 25 दिवसांमध्ये तब्बल 29,000 जणांचा वीज पुरवठा हा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम ही तीव्र केलेली आपण पाहतोय। खरं तर घरगुती असेल, व्यावसायिक असेल, तसेच औद्योगिक वीज ग्राहकांकडे तब्बल 88 कोटी 45 लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी आहे आणि त्यामुळेच महावितरणाने खरं तर ही जी त्यांची कारवाई आहे आपण म्हणू शकतो, तर ती तीव्र केल्याचं आपण सध्या पाहतोय। आता थकबाकी वसूल करण्यासाठी तुमचा वीज पुरवठा हा खंडित करण्यात येतोय आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर परिमंडळातील विविध ठिकाणी दौरे करून खरं तर शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात येतोय आणि या दरम्यानच आपण जर पाहिलं तर कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर जे त्यांचे लाईट बिल आहे, जे त्यांनी अद्यापही भरलेले नसेल तर ते लाईट बिल लवकरात लवकर भरावं असं आवाहन जे आहे ते महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केलेलं आहे। महावितरणतर्फे वारंवार ग्राहकांशी संपर्क साधून जे ग्राहक वीज बिल भरत नाही अशा 28,999 ग्राहकांचा आपण वीज पुरवठा खंडित केलेला आहे आणि जे काही जवळपास 100 कोटीच्या आसपास वीज बिलाची थकबाकी पुणे शहरामध्ये आहे घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे। अशी साधारणतः 2,000 कोटीचं महावितरणचं आम्हाला टार्गेट आहे, त्यापैकी 1,600 ते 1,700 कोटीपर्यंत वसूल झालेले आहे। उर्वरित 4 दिवसांमध्ये 300 कोटी रुपये वसूल करायचं उद्दिष्ट आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि महावितरण पुणे जे सर्व आमचे अभियंते, कर्मचारी, अधिकारी सर्व फील्डवर आहे। मी सुद्धा स्वतः फील्डवर असतो आणि हे 300 कोटी निश्चितच आम्ही या 4 दिवसात वसूल करू। सर, जे वीज भरणार नाहीत त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार? जे ग्राहक वीज बिल भरणार नाही त्यांचा वीज पुरवठा हा तात्पुरता खंडित केला जाणार आहे। त्यामुळे माझं ग्राहकांना आव्हान राहील की त्यांनी महावितरणचं वीज बिल दरमहा भरून महावितरणला सहकार्य करावं।